त्याचा दवाखाना आपण बघितलाय का अजून? असलं तर दाखवा मला. प्रत्येक वेळेस आल्यानंतर 100 खाटाचा दवाखाना केला, 200 खाटाचा दवाखाना केला, परंतु हे सर्व दवाखाने कागदावर आहेत. कारण 5 वर्षाची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती, त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही. 3 वर्ष मंत्रीपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात तुम्ही. तुम्हाला या ठिकाणी लोकांनी कामं करण्यासाठी निवडून दिलं होतं आणि मंत्रीपद नाही मिळालं म्हणून 3 वर्ष सलग तुम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन बसलात. कोरोनाच्या काळात सुद्धा मी इथं मतदारसंघामध्ये होतो, परंतु ते पुण्याच्या घरी त्यांच्या राहायचे. एक दिवस सुद्धा कोरोनामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ते आले नाहीत. 15 वर्ष आपण काम केलं. त्या काळामध्ये लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला, परंतु यावेळेस लोकांना आपला पराभव केला, तो स्वीकारला सुद्धा आपण पराभव. लोकांना वाटलं 15 वर्ष झाले, आता सगळा बदल करून बघू, दुसऱ्या जिल्ह्यातल्या व्यक्तीन माणसाला एकदा संधी देऊन बघू काय होतंय का. आता लोकांना मला या ठिकाणी विचारायचंय, 5 वर्षामध्ये ह्या निवडून दिलेल्या आमदारांनी काय दिवे लावले, कोणतं काम त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या काम करण्याची पद्धत आणि निवडून दिलेल्या पालकमंत्र्यांनी केल्याची पद्धत सगळ्या जनतेवर, त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणारच आहोत. ॲम्ब्युलन्स 6,000 कोटीचा घोटाळा, आरोग्य खात्याचा 2,000 कोटीचा घोटाळा, परवा कंत्राटी कामगार आलेला घोटाळा, एवढं मिळतं पंढरपूरच्या वारीला 15 लाख लोकांची तपासणी करून देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाणाऱ्या माणसावर आपण इलेक्शन मध्ये बोलू. परंतु परवा 2-4 दिवसापूर्वी एक भाषण झालं, त्यांनी खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका केली. त्यांना नेहमीच सवय, आपल्यावर ते संस्कार नाहीत. त्यांनी सांगितलं, मला जर कुणी चिंता काढला तर मी त्याला चिंता काढत नाही, त्याला डायरेक्ट घोडायला होतो म्हणाला. मला या ठिकाणी सांगायचंय, अरे बाबा, 1 वर्षात उजनी धरणाचं पाणी तू मतदारसंघामध्ये आणणं गरजेचं होतं. 5 वर्ष झालं तू मतदारसंघामध्ये ते पाणी आणू शकलं नाही. त्याच वेळेस तू मतदारसंघाला त्या ठिकाणी घोडा लावलेला आहे. म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी बी तुला या ठिकाणी 81,000चा घोडा लावला. आम्ही विधानसभेला 1 लाखाच्या वर घोडा लावल्याचे आपण राहायचं नाही. खालच्या भाषेत बोलण्याची आपली संस्कृती नाही, परंतु एखाद्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आपल्याला बोलावं लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राहुलजी गांधी आणि आपण सर्व नेते मंडळी भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मागं, महाविकास आघाडीच्या मागं आम्ही या ठिकाणी सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी ठामपणे उभा राहणार आहोत. कारण उद्धव ठाकरेचं मतदान, त्यांच्या पक्षाचं मतदान, आपल्या पक्षाचं मतदान आणि काँग्रेसच्या पक्षाच्या मतदानामुळे आपण 81,000पर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यामुळे जे काही ज्येष्ठ लोक निर्णय घेतील त्या निर्णयाला नक्की आम्ही या ठिकाणी पाठिंबा देणार आहोत. विधानसभेला काय होईल ते होईल, परंतु महबूबबाईंनी सांगितलेलं आहे की आपलं हे खेकड्याचं आणि हापटीचं पार्सल बाहेर पाठवल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. हा निर्णय मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, उद्धव ठाकरे साहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. जास्त या ठिकाणी न बोलता 2:30 वाजल्यापासून काही सर्व मंडळी या ठिकाणी आपली